नमस्कार, हेल्थ टॉक या विशेष कार्यक्रमामध्ये मी माधुरी कुमकर तुमचे स्वागत करते। तुमचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी कोणता आजार असेल तर त्यावर उपाय करता यावा यासाठी पुढारी न्यूज थेट निष्णात डॉक्टरांशी आपला संपर्क घडवून आणते आणि आज आपण अशाच हेतूने एका डॉक्टरांशी बोलणार आहोत। पाइल्स, फिशर, फिस्टुला, प्रोलॅप्स आणि पायलोनायडल सायनस यासारख्या आजार आणि उपचारांच्या योग्य दिशेबाबत मार्गदर्शनासाठी आज आपल्या सोबत पुण्याहून डॉक्टर अश्विन पोरवाल हे जोडले गेलेले आहेत। डॉक्टर नमस्कार आणि खूप खूप स्वागत तुमचं। नमस्कार। तर डॉक्टरांचं मार्गदर्शन आपण घेणारच आहोत, पण त्यापूर्वी मी त्यांचा थोडक्यात आपल्याला परिचय करून देते। डॉक्टर अश्विन पोरवाल हे भारतामधील प्रख्यात कोलोरेक्टल सर्जन असून पाइल्स, फिशर, फिस्टुला, प्रोलॅप्स आणि पायलोनायडल सायनस या एनोरेक्टल आजारांवरती त्यांचं विशेष प्रभुत्व आहे। त्यांनी 30,000 पेक्षा अधिक यशस्वी शस्त्रक्रिया केलेल्या आहेत। 9,500 पेक्षा जास्त फिस्टुला रुग्णांवर उपचार केलेले आहेत। त्यापैकी 2700 पेक्षा अधिक अत्यंत जटिल केसेस त्यांनी हाताळलेल्या आहेत। ते DLPL या अत्याधुनिक मिनिमली इन्व्हेसिव्ह आणि स्फिंक्टर सेव्हिंग तंत्राचे जनक आहेत, ज्यामुळे कमी वेदना, कमी पुनरावृत्ती आणि जलद बरे होणं शक्य होतं। फंक्शन प्रिझर्विंग सर्जरी, लेझर तंत्रज्ञान आणि इंटिग्रेटिव्ह मेडिसिनचा वापर करून ते रुग्णांचे जीवनमान सुधारण्यावर भर देतात। त्यांनी 68 पेक्षा अधिक संशोधन पेपर्स हे प्रकाशित केलेले आहेत। जगातील 48 पेक्षा जास्त देशांमधील रुग्ण त्यांच्यावरती विश्वास ठेवतात। हीलिंग हँड्स क्लिनिकच्या माध्यमातून भारतभर अनेक शाखांद्वारे ते दर्जेदार आणि नैतिक आरोग्य सेवा पुरवत आहेत। तसंच जागतिक स्तरावरती सर्जन्सना मार्गदर्शन सुद्धा करतात। सरांना असा मोठा प्रदीर्घ अनुभव आहे। डॉक्टर, साधारणपणे लोक गुदद्वाराशी संबंधित कुठलीही समस्या ही मूळव्याध समजतात। प्रत्यक्षात मूळव्याध आणि फिशर यामध्ये नेमका काय फरक आहे? मूळव्याध म्हणजे गुदद्वारचे जे नसा असतात जेव्हा ते फुगतात, उदाहरणार्थ एखादा फुगा जर आपण फुगवला तर इनिशियली तो फुगा जर कमी फुगलेला असतो तेव्हा त्याला आपण ग्रेड 1 म्हणतो। आणखी जास्त फुगला त्याला ग्रेड 2 म्हणतो आपण, आणि जेव्हा तो जास्त फुगतो तेव्हा त्याला ग्रेड 3 म्हणतात। ग्रेड 3 आणि ग्रेड 4 म्हणजे जागा ती बाहेर येते, गुदद्वारचे जे नसा असतात ते बाहेर येतात आणि मग ते मल पास करताना बाहेर येतात आणि मग ते आपोआप आत जातात। आणि जर एका ठराविक लेवलला जर मल कडक असेल, खूप प्रेशर वाढलं तर ती नस फुटते किंवा तो बलून फुटतो आणि त्यातनं मग रक्तस्राव होतो। तर ह्याला आपण मूळव्याध म्हणतो। मूळव्याध हे मोर ऑर लेस पेनलेस असतात। त्यात पेन बऱ्याच वेळा होत नसतं, पण ब्लिडिंग हे त्यांचं मेन सिम्पटम असतं किंवा काहीतरी बाहेर येतं हा मेन सिम्पटम असतो। फिशर म्हणजे साध्या भाषेत जेव्हा आपल्या हाताला किंवा पायाला खरचटतं तर ज्या वेदना होतात त्या वेदनेला आपण फिशर म्हणतो। गुदद्वारच्या जागी जेव्हा मल पास करताना मल कडक झाला किंवा लूज मोशन झाले, जागा घासली गेली की त्याला आपण फिशर म्हणतो। फिशर हे खूप पेनफुल असतं आणि त्यात सर्वसाधारण ब्लिडिंग जास्त होत नसतं, एका थेंब ब्लड असतं फक्त। बर, म्हणजे या दोन्ही मधला फरक तर तुम्ही सांगितलेला आहे। मग मूळव्याध आणि फिशर हे होण्यामागची प्रमुख कारणं नेमकी कोणती आहेत? मूळव्याध होण्यामागचं जे एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे एका जागेवर खूप वेळ बसून राहणं किंवा मल पास करताना मोबाईल म्हणा किंवा न्यूजपेपर म्हणा, लॅपटॉप म्हणा, हे आपण जेव्हा कॅरी करतो वॉशरूममध्ये तर न कळत सर्वसाधारण पोट साफ करायची प्रक्रिया असते ती साधारण 5 ते 10 मिनिटाची असते। पण जेव्हा तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉप कॅरी करता तेव्हा 10 मिनिटं 15 मिनिटं आणि बऱ्याच वेळा अर्धा तास पण व्यक्ती बसता तिथे, आणि त्याच्यामुळे तिथले जो प्रेशर डेव्हलप होतो त्या प्रेशरमध्ये मूळव्याध होतात। तसंच जेव्हा बद्धकोष्ठता असते, पोट साफ होत नसतं, खूप कुंथावं लागतं, तर वयस्कर लोकांमध्ये मूळव्याध होण्याचं कारण म्हणजे बद्धकोष्ठता असतं। मग या सर्व आजारांमध्ये बद्धकोष्ठता किती महत्त्वाची भूमिका बजावते? बद्धकोष्ठता हे सर्वात कॉमन कॉज आहे मूळव्याध किंवा फिशर दोन्ही गोष्टींसाठी। तर बद्धकोष्ठता जर आपल्याला कंट्रोलमध्ये आणता आली तर आपल्या ह्या आजार जे आहेत ते बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये ठेवता येतात। मग आता हे सगळे आजार जे होतात तर आजच्या लाईफस्टाईलशी संबंधित आहेत का? थोडक्यात सविस्तर अगदी सांगा। हो, मूळव्याध आणि फिशर्स हे दोन्ही आजार जे आहेत हे लाईफस्टाईल डिझीजमध्ये मोडले जातात आणि गेले 17 वर्ष झाले मी ह्याचा ट्रेंड बघतोय। जेव्हा सुरुवातीला 2008 मध्ये मी माझी प्रॅक्टिस सुरू केली 17 वर्षापूर्वी, तेव्हा माझ्याकडे जे पेशंट्स यायचे ते त्यांचं वयोगट साधारण वयग्रुप 40 ते 60 असायचं, आणि 2015-2017 मध्ये मी ट्रेंड बघितला की ते एज ग्रुप 30-40 होतं। आणि आता जो मी लेटेस्ट जो आमचा जो डेटा आहे पेशंटचा तो मोर दॅन 1 लाख पेशंट्सचा आहे, आणि त्यात आम्हाला असं आढळलं की 25 ते 35 ह्या एज ग्रुपमध्ये हा कॉमन आजार झालेला आहे आता। तर ऑब्व्हियसली लाईफस्टाईलमुळे हे घडतं आणि याचं प्रमाण वाढत चाललं आहे। तेच नव्हे तर सध्या माझ्याकडे पेशंट्स ॲट द एज ऑफ 15, 18, 20 ह्या वयोगटात पण येतात, आणि त्यांच्यात एक गोष्ट जी कॉमन असते ते म्हणजे फास्ट फूड।
प्रिझर्व फूड म्हणा, प्रोसेस फूड म्हणा किंवा पॅकेज फूड म्हणा, ह्याला आम्ही 3 Ps म्हणतो. ह्याच्यामुळे बद्धकोष्ठाचं प्रमाण वाढतं, बॉडी हीट वाढते आणि मूलव्याध आणि फिशरचे आजार जो आहे ह्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. डॉक्टर, मला पुढचा तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. एखाद्या रुग्णाला बद्धकोष्ठता नसताना सुद्धा मूळव्याध किंवा फिशर हे होऊ शकतं का? हो, तो मूलव्याध हा जो आजार आहे किंवा फिशर हा जो आजार आहे हा बद्धकोष्ठता नसतानाही होतं. माझ्याकडे खूप सारे ॲथलेट्स, फिल्म स्टार्स, पॉलिटिशियन ज्यांची चांगली लाईफस्टाईल आहे अशा प्रकारचे लोक येतात आणि ते हेल्दी लाईफस्टाईल फॉलो करत असतात, पण तरी त्यांना मूलव्याध होतो. आणि त्या कॉमन प्रश्न त्यांचा असा असतो की डॉक्टर आम्ही सर्व फॉलो करतो, फायबर असतं आमच्या डाएटमध्ये, एक्सरसाइज करतो, ॲक्टिव्ह आहोत, तरी मला मूलव्याध का झालेला आहे. जेव्हा पोट साफ करताना जास्त वेळ बसण्यात येतं, कॉन्स्टिपेशन नसेल पण तरी न कळत आपण जास्त वेळ बसतो, तर त्याच्यामुळे मूलव्याध होऊ शकतो. कधी कधी आतले जे म्युकोजा असतात तो खूप लॅक्स असतो, त्यांना प्रोलॅप्स म्हणतो आम्ही. आणि काही काही लोकांना हा त्रास जन्मता असतो आणि जसं जसं वय वाढतं तसं आपल्याला ते मूलव्याध म्हणून दिसून येतं. मग जर वेळेत उपचार न केल्यास कोणत्या गुंतागुंती निर्माण होऊ शकतात यामध्ये? मूलव्याध जो आजार असतो त्यात जे मेन सिम्पटम आहे, एक तर अंग बाहेर येणं किंवा मग रक्तस्राव होणं. बऱ्याच वेळा जे पेशंट माझ्याकडे येतात ते हा आजार अंगावरनं टाळतात, कारण की खरं तर ते पेशंट लाजतात. हजबंडला त्रास असतो, वाईफला माहीत नसतं, वाईफला त्रास असतो, हजबंडला माहीत नसतं. आणि जेव्हा ते माझ्याकडे येतात तेव्हा त्यांचं बऱ्याच वेळा हिमोग्लोबिन कमी झालेलं असतं, हिमोग्लोबिन 8 किंवा 10 वर आलेलं असतं. तर हिमोग्लोबिन कमी होणं हा एक त्यांचा मेजर ड्रॉबॅक असतो मूलव्याधचा. आणि जसं जसं त्याचं ग्रेड वाढतं, सपोज तो आजार ग्रेड 2 वरून ग्रेड 3 मध्ये गेला आणि जेव्हा तो ग्रेड 4 मध्ये जातो तेव्हा तो पेनफुल होऊन जातो, कारण की ते अंग बाहेर येतं आणि मग ते आत जात नसतं. अशा वेळेस त्यांना सिव्हिअर पेन होऊ शकतं. तर हे गोष्टी जे असतात, हे कॉम्प्लिकेशन जे आहेत, हे टाळण्यासाठी ह्याला ग्रेड वाईज ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे आणि वेळोवेळी ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. वेळोवेळी ट्रीटमेंट तर गरजेची आहेच. मग अशा समस्यांमध्ये नेमक्या कोणत्या वेळी डॉक्टरांकडे जाणं आवश्यक आहे? मला असं वाटतं की गुदद्वारचा आजार जो असतो हा लोकांनी सिरियसली घेतला पाहिजे. जेव्हा पहिल्यांदाच त्यांना तेव्हा तिथे पेन होतं किंवा ब्लिडिंग होतं तेव्हा त्यांनी त्याची तपासणी केली पाहिजे. तर ही जी तपासणी ह्याला आम्ही व्हिडिओ प्रॉक्टोस्कोपी म्हणतो. जेव्हा रुग्ण माझ्याकडे येतो तेव्हा आम्ही त्यांना दुर्बीनद्वारे तपासतो. ही पेनलेस तपासणी असते. ह्या तपासणीला फक्त 2 मिनिटं लागतात आणि व्हिडिओवर स्क्रीनवर आम्ही पेशंटला दाखवतो की आतनं तुमचा आजार कोणत्या ग्रेडमध्ये आहे. ग्रेड 1 मध्ये असेल तर त्याला आपण लाईफस्टाईल मॉडिफिकेशन, आहाराने बरं करू शकतो. ग्रेड 2 असेल तर त्याला स्पेशल काही प्लांट बेस्ड मेडिसिन्स आहेत जे आम्ही इनोव्हेट केलेले आहेत, पेटेंटेड मेडिसिन्स आहेत, त्यांनी आपला हा आजार कंट्रोलमध्ये आणता येतो. ग्रेड 3 असेल तर आपण लेझरनी बरं करू शकतो आणि ग्रेड 4 असेल तर आम्ही स्टेपलर सर्जरीने बरं करतो. मग कुठल्या परिस्थितीमध्ये घरगुती उपाय करणं हे उपयोगी ठरू शकतं? सुरुवातीची स्टेज जी असते जेव्हा फक्त तिथे थोडंसं आग होते, डिस्कम्फर्ट होतं किंवा एकाच थेंब ब्लड असतं आणि ते वर्षातनं एक दोनदा असतं, अशा वेळेस तुम्ही आहारातला संतुलन चांगला ठेवायला पाहिजे. फास्ट फूड्स, पॅकेज फूड अवॉइड करायला पाहिजेत. पाणीचं प्रमाण कमीत कमी 3 लिटर ठेवायला पाहिजे आणि नियमितपणे व्यायाम करायला पाहिजे. तर आपल्याला ह्या गोष्टी टाळता येतात. डॉक्टर, अगदी सुरुवातीलाच फिस्टुला या आजाराचा जो आहे उल्लेख आपण केलेला, हा फिस्टुला म्हणजे नेमकं काय? फिस्टुला हा जो आजार आहे हा मूलव्याधपासून पूर्णतः वेगळा आहे. बऱ्याच वेळा माझ्याकडे जे फिस्टुला म्हणजे भगंदरचे पेशंट जे येतात त्यांना असं वाटतं की त्यांना मूलव्याधच आहे. फिस्टुला म्हणजे गुदद्वारच्या जागी जेव्हा सूज निर्माण होते तिथे ग्लँड्स असतात, त्या ग्लँड्समध्ये इन्फेक्शन होतं. इन्फेक्शन झालं की तिकडे पू तयार होतो. आता पस जो असतो किंवा पू जो असतो तो पाथ ऑफ लीस्ट रेझिस्टन्स घेत असतो. उदाहरणार्थ एखाद्या मेन रोडला खूप ट्रॅफिक असेल तर कसं आपण शॉर्टकट घेतो, तशाच प्रकारे गुदद्वारच्या जागी जेव्हा ग्लँड्स ब्लॉक होतात तिथनं जो पू असतो तो एक शॉर्ट रस्ता घेतो आणि त्यातनं एक टनेलिंग इफेक्ट डेव्हलप होतो, एक शॉर्ट रूट डेव्हलप होतो, जो बाहेरच्या स्किनला येऊन एक ओपनिंग तयार करतं, एक बॉईल तयार करतं, एखादा फोड निर्माण होतो. त्यातनं चिकट द्रव्य, पू किंवा रक्तस्राव असं होत असतं. तो फोड हाताला लागतो पण बऱ्याच वेळा. आणि जेव्हा हे प्रोसेस होत असते तेव्हा कधी कधी तिकडे तो पू आत साठून इन्फेक्शन होऊन पेशंटला खूप प्रचंड वेदना किंवा ताप येणं असं घडू शकतं. त्यांना हाताला गाठी लागू शकतात. तर ही एका प्रकारची इमर्जन्सी असते. आणि भगंदर जो आजार असतो ह्याला आपण औषध उपचार, होमिओपॅथी, ॲलोपॅथी किंवा आयुर्वेदाने बरं नाही करू शकत. ह्याला शस्त्रीय हा एकच पर्याय असतो, कारण की हा ॲनाटॉमिकल आणि स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे. मग तो पुढे किती जटिल होऊ शकतो? भगंदर हा आजार बराच कॉम्प्लिकेट होऊ शकतो. माझ्याकडे येणारे जे भगंदरचे पेशंट असतात सर्वसाधारण त्यांनी पूर्वी 2-3 ऑपरेशन केलेले असतात भगंदरचे आणि तेव्हा ते माझ्याकडे येतात. बऱ्याच लोकांना तिथे कमीत मोठ्या जखमा असतात किंवा तिथली जखम जी असते ती भरत नसते. आणि काही काही पेशंट्समध्ये 4 वर्षापूर्वी मी एक भगंदर केला. त्या पेशंटचा भगंदर हा गुडघ्याच्या खाली गेला होता.
त्याची एकूण लांबी जी होती ती 110 सेंटीमीटर होती. एका पेशंटचा भगंदर हा वरती बेंबीच्या जागेला गेलेला होता. एका पेशंटचा भगंदर जो होता तो वरती वजायनल वॉलमध्ये गेलेला होता. तर भगंदर बिकॉज इट्स अ सोर्स ऑफ इट्स अ काइंड ऑफ इन्फेक्शन, तर हे इन्फेक्शन कोणत्याही दिशेने पसरू शकतं. तर ह्या आजाराला व्यवस्थित बरं करणं हे खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी आम्ही एक नवीन टेक्निक डेव्हलप केलेली आहे ज्याने हा आजार आपल्याला पूर्णतः बरा करता येतो. डॉक्टर, पुढचा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न फिस्टुलाशी संबंधितच. रेक्टोवजायनल फिस्टुला म्हणजे नेमकं काय? रेक्टोवजायनल फिस्टुला हा मेडिकल सायन्समधलं सर्वात कॉम्प्लिकेटेड कंडिशन मानली जाते. ह्याला बरं करणं हे खूप चॅलेंजिंग आहे. ड्युरिंग प्रेग्नन्सी जेव्हा डिलिव्हरी असते तेव्हा कधी कधी बेबीचं हेड जर मोठं असेल किंवा वेट जास्त असेल किंवा डिफिकल्ट लेबर ज्याला आम्ही म्हणतो ऑब्स्ट्रक्टेड लेबर, अशा वेळेस बऱ्याच वेळा व्हॅक्यूम किंवा फोर्सेप्सनी बेबीला बाहेर ओढलं जातं. किंवा हेड मोठं असेल तर ते वजायनल वॉलवरती खूप मोठं प्रेशर क्रिएट करतं आणि जेव्हा हे प्रेशर क्रिएट करतं तेव्हा जे स्नायू असतात, जी वॉल असते वजायना आणि रेक्टमच्या मध्ये, ती ब्रेक होऊन जाते, ती मसल्स डॅमेज होतात आणि अशा वेळेस जे काही मल असतं किंवा गॅस असतो रेक्टममधला तो वजायनामधनं पास होतो. म्हणजे पेशंट हे मल वजायनामधनं पास करतं, स्टूल वजायनामधनं येतं किंवा गॅसेस वजायनामधनं येतात. ह्याला आपण रेक्टोवजायनल फिस्टुला म्हणतो. मग त्यावर शस्त्रक्रियेद्वारे उपचार करणं शक्य आहे का? हो, रेक्टोवजायनल फिस्टुला ही एक चॅलेंजिंग कंडिशन आहे आणि बऱ्याच वर्षापासून मी ह्याच्यावरती काम करतो कारण की ह्याच्यासाठी जे काही टेक्निक अवेलेबल आहेत त्यांचा सक्सेस रेट सर्वसाधारण 50% किंवा 60% आहे. आणि बऱ्याच वेळा ह्या पेशंटना परमनंट स्टोमा म्हणजे त्यांची जी मल पास करायची जागा असते ती वरून पोटातनं बाहेर स्टोमा काढतात आणि जागा डायव्हर्ट केली जाते. ह्यानी त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ सिग्निफिकंटली अफेक्ट होऊन जाते. एक 5 वर्षापूर्वी मी एका फिमेलचा ट्रीटमेंट केला होता. ती बेसिकली नागपूर डिस्ट्रिक्टमधनं होती आणि तिला तिकडे त्यांच्या घरच्या लोकांनी पण बायकॉट केलं होतं कारण की तिचे स्टूल्स वजायनामधनं पास होते होते. तर तिची क्वालिटी ऑफ लाईफ खूप डिस्टर्ब झालेली होती. जेव्हा ती माझ्याकडे आली तेव्हा तिला ऑलरेडी स्टोमा केलेला होता, म्हणजे तिचं स्टूल पोटातनं पास व्हायचं. तर मी जी एक टेक्निक त्यासाठी डेव्हलप केली ज्याला मी सेवर टेक्निक म्हणतो, ही नॅचरल 4 लेअर टेक्निक असते. ह्या टेक्निकचा सक्सेस रेट जो आहे तो सर्वसाधारण 98% आहे, जेणेकरून आपण ह्या पेशंट्सना पूर्णतः बरं करू शकतो. आणि ती पेशंट 3 महिन्यात पूर्ण बरी झाली आणि तिचा जो स्टोमा होता तो मी पूर्ण रिव्हर्स केला आणि मग ती नैसर्गिकपणे स्टूल व्यवस्थित पास करत होती. नुकतंच ती मला 3 महिन्यापूर्वी भेटली आणि ती तिच्या फॅमिलीसोबत आली होती, तिच्या मुलासोबत आणि हजबंडसोबत. आणि ते लोक खूप थँकफुल होते. तिने असं सांगितलं की जी त्याची सर्जरी डेट होती त्यांचं नवीन जन्म झाल्यासारखं त्यांना वाटलं. तर हा आजार जो आहे ह्याला जर आपण बरं करता आलं तर एक समाजाला खूप मोठा त्याचा बेनिफिट होऊ शकतो. नक्कीच. मूळव्याधसाठी लेझर ट्रीटमेंट या पारंपरिक शस्त्रक्रियेपेक्षा अधिक फायदेशीर कशी आहे? मूलव्याध जसं मी आपल्याला बोललो की ह्याला ग्रेड वाईज ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. जे पारंपरिक शस्त्रक्रिया असतात, चीरफाडची जे ऑपरेशन असतात, त्याचा धोका असा असतो की त्यात खूप वेदना होतात. सर्वसाधारण 4 ते 6 आठवडे घरी बसून राहावं लागतं. दुसरा प्रॉब्लेम म्हणजे लोकांना भीती असते की मूलव्याधचं ऑपरेशन एकदा झालं की हा आजार पुन्हा पुन्हा होऊ शकतो. तर ही भीती समाजात निर्माण झालेली आहे. तिसरी भीती म्हणजे खूप रक्तस्राव होतं. लोकांना भीती असते की त्याला ब्लड ट्रान्सफ्युजन घ्यावं लागेल, ब्लिडिंग अचानक होऊ शकतं. तर ही भीती जेव्हा मी पाहिली समाजात तेव्हा मला असं वाटलं की ह्याला आपण एक नवीन टेक्निक डेव्हलप करायला पाहिजे. तर 2013 मध्ये पहिल्यांदा भारतात आम्ही लिओनार्डो लेझर इंट्रोड्यूस केलं आणि आज 2025 आम्ही सर्वसाधारण मोर दॅन 35,000 पेशंट्सची ट्रीटमेंट ह्या लेझर टेक्निकनी केलेल्या आहेत. जी टेक्निक आम्ही डेव्हलप केली त्याला मी LHP 360 म्हणतो. ही जी 360 डिग्री टेक्निक आहे त्यात ॲडव्हान्टेज असा असतो की चौबाजूने ते मूलव्याध जे असतात ते लेझरने आपण श्रिंक करतो, जेणेकरून मूलव्याध पुन्हा होण्याची शक्यता जी असते ती नेग्लिजिबल असते, लेस दॅन 1% असते. दुसरं म्हणजे टाके नसल्यामुळे रक्तस्राव होत नसतो आणि चीरफाड केल्यामुळे तिथे वेदना कमीत कमी असतात. तर हे पेशंट साधारण 2 दिवसानंतर किंवा 3 दिवसानंतर कामाला लागू शकतात, ऑफिसला जाऊ शकतात आणि त्यांची दैनंदिन जी लाईफस्टाईल असते ती ते कंटिन्यू करू शकतात. हो डॉक्टर, मगाशी आपण फिस्टुला समजावून सांगितला, तर फिस्टुलाच्या शस्त्रक्रियेसाठी कोणत्या आधुनिक तंत्राचा वापर केला जातो? तर फिस्टुला हा जो आजार असतो, हा आजार ह्याला रेकरन्स रेट जो म्हणतो तो सर्वसाधारण 20 ते 30% असतो. जी लोकांची भीती असते फिस्टुलामध्ये, 2 गोष्टीला घेऊन भीती असते. पहिली गोष्ट म्हणजे ते स्नायू कट केले की त्यांचा कंट्रोल जाईल आणि दुसरी भीती जी असते की हा आजार वारंवार होतो. तर ह्यासाठी आम्ही एक टेक्निक डेव्हलप केली 2015 मध्ये, ज्याला आम्ही DLPL म्हणतो. ह्या टेक्निकमध्ये लेझरचा वापर केला जातो आणि ही जी टेक्निक आहे ही 3D एंडोएनल इमेजिंग मशीनच्या गायडन्समध्ये होते.
तर ह्याचा ॲडव्हान्टेज असा आहे की ह्या आजाराला आपण रिअल टाईममध्ये ट्रीट करू शकतो. उदाहरणार्थ जेव्हा माझ्याकडे एखादा पेशंट येतो, ते MRI करून आलेला असतो फिशुलासाठी, पण हा MRI ठराविक डेटला केलेला असतो. ज्या दिवशी त्यांचं ऑपरेशन असतं त्या दिवशी आतनं नवीन ब्रांचेस डेव्हलप झालेले असतात, त्यांनी नवीन रस्ते केलेले असतात, तर त्यामुळं हा आजार पुन्हा पुन्हा होत असतो. तर ही जी मशीन आहे 3D एंडो इमेजिंग मशीन, ह्या मशीनमध्ये आम्ही ज्या दिवशी पेशंटचं ऑपरेशन करतो त्या दिवशी आम्ही आतनं स्कॅनिंग करून बघतो, आतनं जे काही नवीन रस्ते असतात आपण लेझरनी सील करतो, जेणेकरून हा आजार पुन्हा होत नसतो आणि स्नायूला कट नाही करत, तर त्यांचा कंट्रोल जात नसतो आणि सर्वसाधारण एक 8 आठवडे किंवा 12 आठवड्यात तो पेशंट पूर्णतः बरा होऊन जातो. आपण ह्या ज्या टेक्निक्स आहेत त्या समजावून सांगितलेल्या आहे, मग त्यापैकी सर्वोत्तम नेमक्या कोणत्या मानल्या जातात? तर आम्ही DLPL टेक्निक जी आहे भगंदरसाठी जी आम्ही डेव्हलप केली, हो. ती आम्ही इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरीमध्ये पब्लिश केली 2021 मध्ये आणि त्याचा सक्सेस रेट होता तो 99% होता. तर भगंदरसाठी निश्चित ही जगातली एकमेव टेक्निक आहे जेणेकरून आपल्याला 99% सक्सेस रेट येऊ शकतो DLPL टेक्निक थ्रू. तसंच मूलव्याधसाठी जी आम्ही टेक्निक डेव्हलप केली ज्याला आम्ही लेझर हिमॅटोपॅक्सी म्हणतो, ही देखील आम्ही इंटरनॅशनल जर्नलमध्ये पब्लिश केली होती आणि ह्या स्टडीचा सक्सेस रेट जो होता तोही 99% होता. तर नो डाऊट हे जे टेक्निक आहे ज्याला आम्ही लेझर हिमॅटोपॅक्सी म्हणतो, ही सर्वोत्तम टेक्निक आहे मूलव्याधसाठी. डॉक्टर, आपण बघतो आजकाल कमी वयामध्ये सुद्धा असे आजार हे अधिक वाढताना दिसतात. यामागे आहार असेल, बसण्याची पद्धत असेल आणि ताणतणाव हे कितपत कारणीभूत आहेत? मेडिकल सायन्समध्ये ह्याला आम्ही हरी, वरी आणि करी असं म्हणतो. म्हणजे स्ट्रेस म्हणजे जे आपण विचार करतो खूप, त्यांनी ही बद्धकोष्ठता होऊ शकते किंवा कधी कधी लूज मोशन्स होऊ शकतात जेणेकरून ती जागा घासली जाऊ शकते. तर ह्याचा डेफिनेटली त्याच्यावरती मोठा परिणाम होतो. मगाशी जे मी आपल्याला बोललो की 3 Ps प्रोसेस फूड, फास्ट फूड आणि पॅकेज फूड, ह्यांनी बद्धकोष्ठता वाढते आणि त्यांनी पण मूलव्याधचं प्रमाण वाढलेलं आहे. तर डेफिनेटली लाईफस्टाईलमुळं ह्या गोष्टींच्यामुळं हा आजार वाढत चाललेला आहे आणि ह्याला आपण नियंत्रणामध्ये ठेवणं गरजेचं आहे. मग पुन्हा पुन्हा होणाऱ्या पाईल्स किंवा फिस्टुलाच्या केसेसमध्ये उपचाराची दिशा ही कशी बदलते? जेव्हा एखाद्या पेशंटची आम्ही शस्त्रक्रिया करतो तेव्हा त्यांना आम्ही फक्त शस्त्रक्रियेवर फोकस न करता आम्ही त्यांना लाईफस्टाईल मॉडिफिकेशन पण सांगतो. उदाहरणार्थ आम्ही पेशंटला सांगतो की आता आपण जे ऑपरेशन केलं त्याने तुमचा हा आजार बरा झालेला आहे, पण भविष्यात जी काही 1% रिस्क आहे पुन्हा होण्याची ती टाळण्यासाठी तुम्ही आहारात फायबरचं प्रमाण चांगलं ठेवा, बाहेरचं ऑइल किंवा स्पायसेस खूप अवॉइड करा, घरचं जे फूड असतं ते तुम्ही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे, आणि जेवणात गाईचं तूपचं प्रमाण चांगला ठेवा, वॉटर इंटेकचं प्रमाण चांगला ठेवा. तर विद्यार्थ्यांची आहार, जीवनशैली या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. आपल्या विषयामध्येच आहे पायलोनिडल सायनस. तर हा पायलोनिडल सायनस म्हणजे नेमकं काय? पायलोनिडल सायनस म्हणजे जे माखराड असतं तिथे इन्फेक्शन होऊन जे हेअर फॉलिकल्स असतात ते आत जाऊन एक कॅव्हिटी तयार करतात आणि ते केस तिथे आत जातात माखराडच्या दिशेने आणि मग तिथे बेंड होतो, वारंवार बेंड होत राहतो. तर ह्याचं आम्ही खूप चांगलं रिसर्च केलं. पूर्वी जेव्हा वर्ल्ड वॉर झाला होता तेव्हा त्याला वर्ल्ड वॉर मध्ये जीप ड्रायव्हर्स जे असायचे, जे ड्रायव्हिंग करायचे, बराच वेळ एका जागेवर बसून राहायचे, त्यांच्यात हा कॉमनली दिसायचा म्हणून त्याला जीप ड्रायव्हर डिझीज म्हणायचे. पण आता जे नवीन आम्ही रिसर्च केलं त्यात असं मला समजलं की हा आजार स्टुडंट्समध्ये खूप कॉमन आहे आणि हे स्टुडंट्स जे असतात ते मेडिकल स्टुडंट्स, डेंटल स्टुडंट्स, UPSCचे स्टुडंट्स जे खूप अभ्यास करतात त्यांच्यात जास्त कॉमन आहे. एका जागेवर त्यांना खूप वेळ बसून राहावं लागतं, 10 तास, 12 तास, 15 तास अभ्यास करावा लागतो आणि ज्या लोकांना घाम येण्याची टेंडन्सी असते त्याच्यामुळे तिथले केस जे असतात ते इन्फेक्शन निर्माण करतात आणि जे तिथे बेंड तयार होतो त्याला आपण पायलोनिडल सायनस किंवा पायलोनिडल ॲब्सेस असं म्हणतो. हा आजार किचकट असतो आणि ह्याला वेळोवेळी बरं करणं खूप गरजेचं आहे. हो, म्हणजे याला स्टुडंट डिसीज असं म्हटलं जातं, जे तुम्ही आता सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये अधिक प्रमाणामध्ये का दिसून येतं? कारण की एका जागेवर त्यांना खूप वेळ बसून अभ्यास करावा लागतो आणि सर्वसाधारण हे जे स्टुडंट्स असतात जे खूप अभ्यास करतात, मेडिकल सायन्सचे स्टुडंट्स म्हणा किंवा डेंटल स्टुडंट्स म्हणा किंवा UPSC MPSC एक्झाम प्रिपेअर करण्याचे स्टुडंट्स असतात, त्यांच्यात हा प्रमाण जास्त असतो आणि जर आपण ह्याला वेळोवेळी ट्रीट केलं तर त्याला आपण लेझरनी बरं करू शकतो जेणेकरून त्याला टाके नसतात आणि सर्वसाधारण रुग्ण हा सेम डे चालू शकतो, बसू शकतो आणि सर्व ॲक्टिव्हिटी करू शकतो. हो, पुढचा महत्त्वाचा प्रश्न डॉक्टर, गर्भधारणेदरम्यान मूळव्याध, फिशर किंवा बद्धकोष्ठता ही होत असते, ती का होते? ड्युरिंग प्रेग्नन्सी मल्टिपल फॅक्टर्स असतात, हॉर्मोनल चेंजेस असतात, वेट गेन होत असतं, पेल्विक प्रेशर जे असतं गुदद्वारचं प्रेशर ते प्रेशर वाढतं आणि सप्लिमेंट्स पण असतात. काही पेशंट्समध्ये आयर्न सप्लिमेंट्स, मल्टीविटामिन्स असतात. त्यांनी मल कडक होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात आणि प्रमाण खूप वाढतो आणि मल कडक झाला, जागा घासली गेली की तिकडे
चिरा पडतात आणि त्याला आपण फिशेस म्हणतो, किंवा जे ब्लड वेसल्स असतात त्यांच्यावरती जर दाब आलं, प्रेशर आलं कॉन्स्टिपेशनमुळं, तर ते रक्तवाहिन्या फुगतात आणि बाहेर येतात, त्याला आपण पाईल्स म्हणतो. आणि अशा वेळेस जेव्हा रक्तस्राव होतो तेव्हा ही खूप चॅलेंजिंग कंडिशन्स असते. आणि माझ्याकडे कॉमनली दररोज असे मी पेशंट्स बघतो की प्रेग्नन्सीचा 3rd मंथ आहे किंवा 6 मंथ्स आहे आणि त्यांना हा त्रास असतो. तर स्पेशली ह्यासाठी आम्ही काही प्लांट बेस्ड मेडिसिन्स डेव्हलप केलेले आहेत, जेणेकरून ह्यांच्यात केमिकल्स नसल्यामुळे ते ड्युरिंग प्रेग्नन्सी सेफ असतात, बेबीसाठी सेफ असतात आणि त्याचा धोका नसतो काही. मग अशा परिस्थितीमध्ये व्यवस्थापन त्याचं मॅनेजमेंट कसं करावं? हे जे प्लांट बेस्ड मेडिसिन जे आम्ही डेव्हलप केले, ज्याला आम्ही एनोॲक टॅबलेट किंवा एनोॲक क्रीम म्हणतो, किंवा जे रेचक आहे ज्याला आम्ही कॉन्स्टॅक्ट पावडर म्हणतो, हे प्लांट बेस्ड मेडिसिन्स घेतल्याने तिथली सूज कमी होऊन जाते, कॉन्स्टिपेशन सिग्निफिकंटली कमी होतं आणि सर्वसाधारण 10 पैकी 9 जे पेशंट्स असतात त्यांना आम्ही औषध उपचारानेच बरं करतो. आणि त्यांना आम्ही पेल्विक फ्लोअर एक्सरसाइजेससाठी एनकरेज करतो, त्यांनी पण त्यांचं तिथलं प्रेशर कमी होतं आणि हा आजार आपल्याला कंट्रोलमध्ये ठेवता येतो. डॉक्टर, अशा आजारांपासून दूर राहण्यासाठी लोकांनी दैनंदिन जीवनामध्ये कुठल्या सवयी या अंगीकारल्या पाहिजेत? हल्लीची जी लाईफस्टाईल आहे त्यात आपण जर मायनर चेंजेस केले तर ह्या आजारांना आपल्याला टाळता येईल. उदाहरणार्थ, सकाळी उठल्यानंतर एक कमीत कमी 20 ते 30 मिनिट एक्सरसाइज करणं, पाण्याचं प्रमाण कमीत कमी 3 लिटर ठेवणं आणि जेवणात गाईचं जे तूप असतं त्याचं प्रमाण चांगलं ठेवणं, जेणेकरून आपल्याला कॉन्स्टिपेशन होणार नाही. जर आपलं काम बेटकी असेल तर एका जागेवर 30 ते 40 मिनिट तुम्ही बसू शकता, 2 मिनिटासाठी तुम्ही चालू शकता. लिफ्टचा प्रमाण न करणं, स्टेअरकेस घेणं, जेणेकरून तुमची फिजिकल ॲक्टिव्हिटी वाढते. आणि आहारात संतुलन ठेवणं म्हणजे तुमचं फायबरचं प्रमाण चांगलं ठेवणं, दररोज एक फ्रूटचं इंटेक घेणं. अशा प्रकारचे जर आपण बेसिक गोष्टी फॉलो केले तर आपल्याला ह्या आजारापासून मुक्त राहता येईल आणि चांगली लाईफस्टाईल जगता येईल. डॉक्टर, शेवटी जाता जाता आपण काय सल्ला द्याल? आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना मला असं सांगायला बरं वाटेल की जर आपली हेल्थ चांगली असेल तर आपलं बाकीच्या गोष्टीत पण चांगलं फोकस राहतं. हेल्थ चांगली असेल तर आपलं पर्सनल लाईफ म्हणा किंवा प्रोफेशनल लाईफ ही पण आपल्याला चांगल्या प्रकारे बॅलन्स करता येते. तर हल्लीच्या ज्या फास्ट लाईफमध्ये प्रत्येकाने आपल्या हेल्थकडं हे टॉप प्रायोरिटी द्यावी, हे असं मला वाटतं. आणि ह्याचे जे बेनिफिट्स आहेत ते आपल्याला लाईफ लाँग राहतील, तर हे खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच डॉक्टर, अत्यंत महत्त्वाचं असं तुम्ही मार्गदर्शन केलेलं आहे. आपण आमच्याशी जोडले गेलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं. आपले खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू. तर हेल्थ टॉक या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबायची. पाहत रहा पुढारी न्यूज.